श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, माणसांच्या गर्दीत जगताना आपल्याला प्रत्येक चेहरा आपला वाटतो. प्रत्येक शब्दामागं सद्भाव नाही असं सुरुवातीला मन मानत राहतं. पण काळ जसा जसा पुढे जातो ना, तसं आयुष्य शांतपणे शिकवत राहतं की प्रत्येक जवळ दिसणारं नातं मनानं जवळ असेलच असं नसतंय. काही माणसं आपुलकीच्या नावाखाली जवळ येतात, पण त्यांच्या मनात आपलेपणापेक्षा स्वार्थ जास्त खोलवर बसलेला असतोय. काही शब्द बाहेरून गोड असतात, पण त्यामागे तुलना, मत्सर, अभिमान आणि अदृश्य अंतर दडलेलं असतंय. म्हणून श्रोते हो, नात्यांचा खरा अर्थ बोलण्यात नाही, तर वेळ बदलली की माणूस कसा उभा राहतो यात दिसतो. श्रोते हो, आयुष्याच्या वाटेवर चालताना माणूस अनेक चेहऱ्यावर विश्वास ठेवतो, पण चेहऱ्यापेक्षा मन समजून घेणं अधिक कठीण असतं. कारण काही लोक हसत बोलतात, विचारपूस करतात, जवळ राहतात, पण त्यांचे जवळीक अनेक मनासाठी नसते, ती परिस्थितीसाठी असते. उपयोग असेपर्यंत आपले पण टिकतं, आणि एकदा का गरज संपली की शब्दांचा उबदारपणा कमी होत जातो. आणि मग श्रोते, अशा वेळी मनाला सगळ्यात जास्त वेदना परक्यांकडून होत नाहीत, तर जिथं विश्वास ठेवला, जिथं आपले पण मानलं, तिथून निर्माण होणाऱ्या शांत अंतरातून होतात. श्रोते हो, माणसाचं खरं चारित्र्य त्याच्या मोठेपणात नाही, तर दुसऱ्याच्या उभारीकडे पाहताना त्याच्या मनात काय उडतं यात दिसतं. काहींना दुसऱ्याचं यश प्रेरणा देतं, तर काहींच्या मनात त्या क्षणी नकळत अस्वस्थता वाढते. काही नाती समोरून शुभेच्छा देतात, पण आतून तुलना करतात. काही हात आधार देतात, तर काही फक्त विचारपूस करून पुढे निघून जातात. आणि म्हणूनच श्रोते हो, आयुष्य हळूहळू शिकवतं, सगळ्या नात्यांना सारखं मन देऊ नये. कारण प्रत्येक नात्याशी खोली सारखी नसते. शब्दांची जखम, बदललेले चेहरे, शांतपणे वाढणारं अंतर आणि न सांगता तुटणारा विश्वास, या सगळ्या गोष्टी माणसाला आतून अधिक प्रगल्भ करतात. कारण जे दिसतं ते नेहमी खरं नसतं, आणि जे खरं असतं ते अनेकदा उशिरा समजतं. शेवटी माणूस एवढंच शिकतो की स्वतःची माणुसकी जपायची, पण प्रत्येक चेहऱ्यावर सहज विश्वास ठेवायचा नाही. कारण जगात आपुलकीचे हात आहेतच, पण मुखवटे घातलेले चेहरे सुद्धा कमी नाहीत. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. काही माणसं आयुष्यात अशी भेटतात की सुरुवातीला त्यांचा शब्द गोड गुळासारखा वाटतो, त्यांच्या चेहऱ्यावरची आपुलकी खरी वाटते, आणि त्यांच्याजवळ बसताना आपलेपणाची ऊब जाणवते. पण काळ जरा पुढे सरकला, परिस्थितीनं रंग बदललं की त्या चेहऱ्यावरची ऊब हळूहळू विरघळत जाते. मग लक्षात येतं, काही नाती मनानं जोडलेली नसतातच, ती फक्त वेळेच्या गरजेनं उभी राहिलेली असतात. गर्व हा माणसाच्या कपाळावर दिसत नाही, तो त्याच्या बोलण्यात उतरतो, नजरेत चढतो आणि चालण्यातून जाणवतो. ज्या माणसाला स्वतःचीच उंची सतत दिसत राहते, त्याला समोरच्याच्या कष्टाची धूळ दिसेनाशी होते. मग तो हळूहळू इतका उंच उभा राहतो की खाली उभ्या असलेल्या माणसांच्या मनातील माया त्याला दिसेनाशी होते. आजकाल काही चेहरे इतके सरावलेले झालेत की हसू आणि मन यांचा एकमेकांशी संबंध उरलेला नाही. ओठांवर हसू असतं, पण मनात मोजमाप चालू असतं. बोलण्यात गोडवा असतो, पण आतून तुलना धगधगत असते. उपकार विसरणं काही लोकांसाठी चुकीचं नसतंच, कारण त्यांना आठवण ठेवायची सवय नसते. फक्त उपयोग संपेपर्यंत जवळ राहायची सवय असते. काम निघालं की नातं संपतं. इतकं साधं गणित काही माणसं मनात जपून ठेवतात. शब्दांचा आवाज थांबतो, पण शब्दांची जखम थांबत नाही. काही वाक्य असे असतात
की ते बोलणाऱ्याच्या तोंडातून सहज निघून जातात, पण ऐकणाऱ्याच्या मनात मात्र वर्षानुवर्ष काट्यासारखी रुतवून बसतात. खोटेपणा पहिल्यांदा फार सुंदर दिसतो, कारण त्याच्यावर सजावट असते, अभिनय असतो आणि लोकांना भुरळ घालणारा गोडपणा असतो. पण सत्याला सजावट लागत नाही, ते शांत असतं, उशिरा येतं, पण शेवटी उभं राहतं. काही माणसं तुमच्या आयुष्यात येतात तेव्हा त्यांना तुमचा स्वभाव आवडतो, पण नंतर त्यांनाच तुमचं मन समजून घ्यायचं नसतं. त्यांना तुमची साथ हवी असते, पण तुमच्या भावना समजून घेण्या इतकी त्यांच्याकडं मोकळीक नसते. वेळ अनेकदा माणसांना बदलत नाही, ती फक्त त्यांच्यावरची आवरणं गळू देते. आणि जेव्हा आवरणं गळतात तेव्हा समोर उभं राहतं ते खरं रूप, ज्याला आपण इतकी वर्ष आपले पण समजत होतो. दिखावा हाच्या नात्यांचा नवा पोशाख झालाय. घरात संवाद हरवलेला असतो, पण बाहेर फोटोंमध्ये हसू पूर्ण दिसतं. मनात दुरावा असतो, पण लोकांसमोर जवळीक दाखवली जाते. एकटेपण हे नेहमी एकटं राहिल्यानं येत नाही. काही वेळा खूप लोकांच्या गर्दीत उभं राहूनही मनाला कोणी समजून घेत नाही, तेव्हा ती गडद शांतता निर्माण होते. विश्वासघात हा मोठ्या प्रसंगानं सुरू होत नाही, तो छोट्या दुर्लक्षातून जन्म घेतो. न सांगितलेलं खोटं, जपून न ठेवलेला शब्द आणि वेळेवर न समजलेली भावना, यातून नातं आतून तुटायला लागतं. काही नाती इतकी सहज तयार होतात की ती कायमचे राहतील असं वाटतं, पण काही दिवसांनी समजतं त्यांची मुळच खोलवर गेली नव्हती. मन रिकामं होण्यासाठी घर रिकामं असण्याची गरज नसते. कधी कधी सगळे जवळ असूनही आत इतकी शांतता साचते की स्वतःचाच आवाजही परखा वाटतो. ज्यांना स्वतःचं कौतुक ऐकायची सवय लागते, त्यांना दुसऱ्याच्या शांत कर्तृत्वात सौंदर्य दिसत नाही. काही नाती नावानं मोठी असतात, पण प्रसंग आला की त्यांची ताकद उघडी पडते. शब्दांनी बांधलेली नाती पहिल्या बाऱ्यात हलतात. लोक म्हणतात माणूस बदलला, पण बदल हा अचानक घडत नाही. तो अनेकदा सतत झालेल्या दुर्लक्षातून, न समजून घेतलेल्या वेदनातून आणि गप्प राहिलेल्या मनातून तयार होतो. अहंकार इतका सूक्ष्म असतो की माणूस स्वतःला कधीच अहंकारी मानत नाही, पण त्याच्या प्रत्येक बोलण्यात स्वतःचं महत्त्व जास्त आणि समोरच्याचं अस्तित्व कमी होत जातं. काही लोक जवळ येतात तेव्हा त्यांच्या शब्दात ऊब असते, पण ती ऊब अनेकदा त्यांच्या गरजेपुरतीच असते. मन दुखावणारी लोक अनेकदा स्वतः शांत झोपतात, कारण त्यांनी जखम दिलेली असते, घेतलेली नसते. सगळे चेहरे माणुसकीचे नसतात, सगळे शब्द विश्वासाचे नसतात आणि सगळं आपलेपण मनापासून असतंच असं नाही. काही वेळा नाती फक्त दिसण्यासाठी जगत असतात, पण आतून मात्र खूप आधी संपलेली असतात.